हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मी आज ना तुमच्याशी ताईच्या घराची होम टूर शेअर करणार आहे. तर याच्या आधी मी ताईच्या घराची वास्तुशांती तुमच्याशी शेअर केली होती. तेव्हा मला बरेच ताईंनी म्हटले की ताई घर पण दाखवायचं नाही का, पण तेव्हा मला तुमच्याशी शेअर करायचं राहून गेलं होतं. म्हणून मी त्यासाठीच मी तुमच्याशी ताईच्या घराची होम टूर शेअर करते. तर इथे बघा बाहेर श्री भाग्यवंती प्रसन्न आणि श्री नंदीबसवेश्वर प्रसन्न असं टाकलेलं आहे आणि इथे छोटासा असा पोर्च केलेला आहे ताईंनी. आणि इथे बघा तुम्हाला दिसत असेल महानंदा निवास आणि 30/4/2025. तर वर्ष झालं बरं का ताईने घर बांधून. हे त्यांच्या सासूबाईंचं नाव आहे महानंदा निवास. तर मी आत्ता जस्ट एंट्री केलेला आहे हॉलमध्ये. तर हॉलमध्ये आल्यानंतर इथे बघा सोफा वगैरे आहे. तर राईट साईडला असं लेफ्ट साईडला असा सोफा आहे, म्हणजे पुढे टी व्ही वगैरे पाहण्यासाठी तुम्ही या साईडला लावले आहेत. तर इथे छान अशा विंडोज वगैरे आहे. खूप छान असे ग्लास आणि जाळ्या वगैरे बसवले आहेत बरं का विंडोजला. आणि हॉलमध्येच छान असा मिरर बसवलेला आहे भिंतीमध्येच, कारण आपण आल्यानंतर हॉलमध्ये थोडासा चेहरा पाहता येतो. तर खूप छान आहे बरं का ताईचं घराचं होम टूर. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्णपणे पहा. तर नंतर इथे पुढेच बघा हॉलमधून एंट्री केल्यानंतर राईट साईडला तर टी व्ही आहे. 55 इंचाची टी व्ही आहे. तर हे घर बांधल्यानंतरच घेतलेलं आहे ताईने टी व्ही. तर हे टिपवाय आहे. तर टेबल वगैरे म्हणू शकता तुम्ही. तर ताईच्या मैत्रिणींना घराच्या वास्तुशांतीला दिलेले आहेत. तर कूलर आहे खूप छान. आता उन्हाळा म्हटलं की कूलर प्रत्येकाच्या घरी अवेलेबलच असतो. तर इथे बघा हे ट्रॉफिया वगैरे आहेत ताई आहे माझी. ताईचं DED वगैरे झालेलं आहे आणि ताई या गावातली पोलीस पाटील आहे बरं का. तर ताईला इथे नारी शक्तीचा आणि पोलीस पाटीलचा असे छान अशा ट्रॉफ्या वगैरे भेटलेल्या आहेत. ते मी सकाळी पाहून इथे मी कूलरवरती ठेवलं होतं, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं ते. तर छान असा बघा हॉलला POP वगैरे केलेला आहे. आणि ताईचं घर अगदी साधं पण खूप छान आणि उबदार आणि आपुलकीचं आहे. तर इथे बघा समोरच श्री भाग्यवंती देवीचं त्यांचा फोटो आहे. तर त्यांचं ते कुलदैवत आहे बरं का भाग्यवंती देवी. तर इथे हा श्री नंदीबसवेश्वरचा फ्रेम बनवलेला आहे. तर खूप छान. तर ते आमच्या गावामध्ये श्री नंदीबसवेश्वरचं मंदिर आहे, खूप छान आहे. तर तिथून हॉलमधून राईट साईडला एक बेडरूम आहे. तर थोडासा पसारा आहे, कारण समजून घ्या ताईचं घर शेतामध्ये आहे. तर शेतकऱ्याचं घर कसं असतं हे तुम्हाला तर प्रत्येकाला माहितीच आहे. तर इथे कपाट आहे. तर ताईच्या लग्नामध्ये मम्मीने दिलेलं हे कपाट आहे. तर ताईची बाग आहे द्राक्षीची. तर त्यासाठी खूप सारा पसारा असतो बरं का. तर हे ताडपत्र्या वगैरे भरपूर आहेत, कारण मनुक्याच्या त्या शेडला वगैरे ताडपत्रे लागतात. तर त्यांनी असं बघा झाल्यानंतर त्याची रास वगैरे छान अशा घड्या करून इथे ठेवल्यात. आणि गहू ज्वारीची रास वगैरे झालेली पोतं तरी प्रत्येकाच्या शेतकरीकडे असतं. तर तसंच हे ताईच्या घरी पण आहे बरं का. थोडंसं इग्नोर करा पसाऱ्याला. तर इथे बघा दुसरी एक बेडरूम आहे. तर इथे पण बरेच असे थोडेसे कपडे वगैरे बेडवरती पडलेले आहेत. ताईचे मुलं पण छोटे आहेत 2. तर इथे राईटचं म्हणजे लेफ्ट साईडला कपाट आहे, म्हणजे आपला कपडे वगैरे ठेवण्यासाठी असं बनवलेलं आहे त्यांनी, रॅक वगैरे म्हणू शकता तुम्ही. तर वरती माळ्यावरती बघा थोडासा पसारा दिसतोय, कारण वर्ष झालं ताईने घर बांधून. तर तसंच म्हणजे थोडाफार आहे बरं का पसारा. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर ताईच्या घराची वास्तुशांती होती तेव्हा बरेच असे फेम वगैरे आले ते बरं का, फोटो वगैरे तुम्ही म्हणू शकताय. तर देवाचे वगैरे किंवा छान असे गिफ्ट्स वगैरे ते माळ्यावरती ठेवलेले आहेत. आणि इथेच बघा राईट साईडला बाथरूम आहे. तर इथून बघा आतमध्ये एंट्री केली पुढेच तसं किचन आहे. तर किचन खूप छान आहे बरं का. तर ताईचं असं स्वयंपाकघर आहे नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असतं. आणि मसाल्याच्या डब्याची नीट मांडणी आणि घरगुती जेवणाचा सुगंध कायम या किचनमध्ये दरवळत असतो. इथेच ताईच्या सर्व रेसिपी या किचनमध्ये बनतात. तर इथे बघा छान अशा कडापे बनवण्यात भांडी मांडण्यासाठी. आणि किचनला टचच इथे फ्रीज आहे. तर किचन कट्टा आणि छान इथे बघा आपण म्हणजे किचनमध्ये एक विंडोज असतीच. तर इथे सिंक आहे. तर सकाळी ब्रेकफास्ट बनवला होता. थोडीफार भांडी किचनवर ओट्यावरती तसेच आहेत, तो आवरायचा राहिलेला आहे. तर इथे ताईचं चाललेलं आहे देवपूजा. तर हीच आहे बरं का माझी मोठी ताई.
तर हेच ताई ना पोलीस पाटील आहेत बरं का गावामध्ये. तर खूप अभिमान वाटतो बरं का ताईचा. तर छान वाटतं बरं का असं. आणि ते बघा छान असं ना देवघर आहे ताईंचं. आणि जी घराला एक खास व्यक्तिमत्व देते. आणि एका कोपऱ्यामध्ये छोटंसं असं पूजाघर आहे, जिथे आपण रोज सकाळ शांतपणे ना देवपूजा वगैरे आणि करून छान असा दिवा वगैरे लावला जातो. तर इथे बघा पोर्चमधून मी आता ना डिरेक्टली तुम्हाला ना वरती जिन्यावरती दाखवते मी. कारण आतूनच आहे बरं का जिना, बाहेरून नाही आहे ताईचं जिना घरांचा. तर इथे ना जिन्यावरती एंट्री केलं ना समोरच एक विंडोज आहे. खूप छान ही नवीन सिस्टीम असं त्यांनी बसवलेलं वाटतं. थोडं म्हणजे खूप छान वाटलं बरं का ताईचं घर मला. तर तेव्हा बरेच ताई आणि दादांनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही ताईचं घर शेअरच नाही केलं, कशी वास्तुशांतीचा व्हिडिओ टाकला. तर त्या ताई आणि दादांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ताईच्या घराचा होम टूर. तर मस्तपैकी बघा हवेशीर असं ना टेरेस आहे. तर साईडने ताईच्या इकडे पुढे ना घर आहेत 5-6 जणांचे, त्यांच्या भाऊकींचे. तर असे ना बघा इथं पाण्याची टाकी आहे ताईंची. तर आजूबाजूला ना शेत आहे ताईचंच. आणि म्हणजे शेजारी पाजाऱ्यांचे सर्वांची शेती आहेत. तर खूप छान आहे बरं का ताईचं घर. आणि रोड टच आहे बरं का हे ताईचं घर. तर द्राक्षाची बाग असल्यामुळे ताईला थोडंसं निवांतपणा भेटत नाही आहे. कारण द्राक्षाची बाग असलं की सारखंच कामं असतं बरं का. आणि त्यांना वेळसुद्धा भेटत नाही आहे ताईंना वगैरे. तर असं ना आमच्या इथे बघा गावामध्ये असं कुंभ वगैरे बनवलेलं असतात घरावरती. तर ताईंचे पण घरावरती असं छान असं ना बनवलेलं आहे. तर तुम्ही काय म्हणताय मला माहिती नाही. आमच्या इकडे तर त्याला कुंभ असं कलश वगैरे म्हणतात त्याला. तर इथे बघा ताईचं असं शेत आहे आणि ऊस आहे. थोडासा उन्हाळा असल्यामुळे थोडासा ऊस सुकल्यासारखं दिसतोय तुम्हाला. तर रोड टचच घर आहे बरं का ताईचं. तर इथे बघा मी जिन्यातून आता खाली उतरते. तर विंडोज वगैरे खूप छान बनवलेत ताईने. तर हा पॅकच आहे बरं का, ओपन वगैरे करता येत नाही आहे. तर म्हटलं आता खूप छान त्यांनी बांधलेलं आहे बरं का घर ताईने. तर प्रकाश आणि या खिडक्यातून ताजी हवा आणि घराला प्रसन्न वातावरण भेटतं. काही ठिकाणी झाडं पण ताईने छोटी छोटी लावलेली आहेत. आणि त्यामुळे ना घराला एक छान असं ना नवीन झलक पण भेटतं बरं का. आणि ताईचं घर ना खूप म्हणजे खूप सुंदर आहे बरं का. आणि ताई वगैरे नाही ते संध्याकाळी ना टेरेसवरती येतात. खूप छान आता ना त्यांचा असं चहा पिण्याचा अनुभव ना त्यांनी टेरेसवर खूप छान एन्जॉय करतात. तर आपल्या शहरामध्ये ना असं बाल्कनीत बसून वगैरे एन्जॉय करत असतात. तर एकंदरीत ना ताईचं घर म्हणजे ना केवळ 4 भिंतीचं नसून ना ते प्रेम, जिव्हाळा आणि साधेपणानं भरलेलं आहे. असंच आपल्या ना ताईचं ना साधंपण भरलं एक सुंदर ठिकाण म्हणजे ताईचं घर. तर तुम्हाला आजचा माझा ताईचा होम टूर कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आजचा माझा ना ताईचा घराचा होम टूर आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.